रायगड जिल्ह्यातील खोपोलीच्या सुभाषनगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि डोंगराचा काही भाग या पावसामुळे कोसळला। हा परिसर दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि असं असताना देखील अनेक नागरिक इथं वास्तव्य करतात। तर घटनेनंतर महसूल विभाग आणि हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून मदत कार्य सुरू करण्यात आलं। नागरिकांची घरं रिकामी करण्यात आली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। रायगडातील खोपोली शहरामध्ये सुभाषनगर ही जी वस्ती आहे, या वस्तीवरती आज सकाळी दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। तुम्ही पाहू शकाल माझ्या उजव्या बाजूला की संपूर्ण डोंगरामध्ये वसलेली ही वस्ती आहे सुभाषनगर। खरं तर बऱ्याच वर्षापासून दरड प्रवण क्षेत्र म्हणून कलेक्टरने ही जाहीर केलेली आहे, परंतु इथली लोक काही अद्याप आपली घरं सोडायला तयार नाही आहेत। पण आज सकाळी जो काही 2-3 दिवसापासून प्रचंड जो काही पाऊस होतोय, त्या पावसामधून जो मातीचा मलबा आहे या डोंगराचा, तो सगळा निसटला आणि 2-3 झाडं घेऊन तो मलबा अगदी घरांवरती आला आहे। सुदैवाने यात कुठलीही अद्याप जीवितहानी झालेली जरी नसली तरी घरांचं मोठं नुकसान झालेलं इथं दिसतंय। सर्व यंत्रणा इथं पोहोचलेल्या आहेत, महसूल खातं तसेच पोलीस स्टेशन आणि त्यानंतर हेल्प फाउंडेशन देखील इथे पोहोचलेली आहे। आणि सध्या इथे जी काही लोक राहत आहेत त्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सध्या सुरू इथे असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खोपोली, रायगड।